ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे महिपतने नागराजला सांगितलं असते की प्रियाची दुखती नस शोधायची आणि नंतर तिची वाट लावायची. आणि नागराजने तर शोधलेलं असतं की प्रियाची दुखती नस म्हणजे तिचं गाठोडं. त्याच गाठोड्याचा वापर करून महिपतने प्रियाला चांगला अद्दल घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि महिपत प्रियाचा खरा फोटो घेऊन रविराजांकडे येतात आणि रविराज आता काय करतात या भागात पाहणार आहोत. इकडे नागराज महिपतला सांगत असतो की प्रियाने तुला मूर्ख बनवलं आणि तू तिच्या झाशात आलास आणि तू तिकडनं तिची सुटका झालेली आहे. त्यामुळे महिपत आपल्या लेकीकडे येतो आणि तिला सांगतो की तू घाबरू नकोस. या प्रियाची दुखती नस शोधून मी तिला असा काय धडा शिकवणार ना की तू बघत बस. साक्षी बोलायला लागते की तिची दुखती नस म्हणजे आपल्याकडे असलेलं गाठोडं. तेव्हा महिपत बोलतो त्या गाठोड्याचा वापर करून आता त्या प्रियाला जेलमध्ये ना पाठवलं आणि फ्रॉडची केस नाही टाकली ना तू नावाचा मी महिपत नाही. महिपत सांगतो जो व्हिडिओ ती वापर करून आपल्याला आपली हवा टाईट केली ना तोच व्हिडिओ आपण व्हायरल करायचा. तो फेक व्हिडिओ आहे असं सांगण्यासाठी तिचा आपल्याला गाठोडे समोर करायला लागणार आहे. तेव्हा साक्षी बोलते तुमच्या डोक्यात काय. तिथे महिपत बोलायला लागतो की रविराजाने तुझी केस लढवून त्यांना सांगून तुझी केस रविराजांना लढवायला सांगणार आहे. तर इथे साक्षी बोलायला की तुमचे हा डाव यशस्वी होईल का. महिपत बोलायला लागतो की डाव यशस्वी होणार तर होणारच नाही. त्या रविराजाला तुझी केस लढवायला सांगेन ना तर बघ आज मी त्या रविराजाला भेटणार आहे आणि ते फक्त गाठोडे माझ्या हाती लागे. तुला सोडवण्यासाठी मी काय पण करू शकतो. महिपत इथे युक्ती लढवत असतो. इथे प्रिया काय पण करून त्या घरामध्ये शिरायला बघत असते आणि त्या रूम मध्ये जाऊन त्या आपल्या ड्रॉ मध्ये काय काय वस्तू आहेत त्या आपल्या ताब्यात घेण्यासाठी ती खूप प्रयत्न करत असते. आणि लगेचच प्रिया मागच्या दारातून खिडकीतून उडी मारून ती आपल्या रूम मध्ये येते आणि रूम मध्ये आल्यानंतर ती तो ड्रॉवर ती खोलण्याचा प्रयत्न करत असते. पण त्या ड्रॉवरने आदित्य कल्पनाने लॉक केलेला असतो. प्रियाला तो ड्रॉवर उघडता येत नाही. त्यामुळे प्रियाला वाटत असतं काहीतरी गडबड आहे आणि कोणाला तरी संशय आलेला आहे आणि कोणतरी तिला समजलं आहे की याच्यात काहीतरी आहे आणि तिला काही करता येत नसतं आणि ती आल्या पावली परत निघून जाते. ते अर्जुन इन्स्पेक्टरना विचारत असतो की कशी प्रिया सुटली. त्यामुळे ते इन्स्पेक्टर सांगायला लागतात की ही जेव्हा जेलमध्ये होती त्या टायमाला तिथे महिपत आला होता. पण तो महिपत शिकरे तिला मारायला आला होता आणि तिने त्याचा फायदा घेऊन तिने त्याचा सीसीटीव्ही फुटेज कोर्टात दाखवला आणि ती जेलमधनं सुटली. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो महिपत शिकरेला तिने कॉल करून बोलवलं असतं आणि तिची साधीच असू शकते. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो मी तिला पुन्हा एकदा तिच्यावर केस टाकणार आहे आणि काय झालं तिला मी केस जेलमध्ये पुन्हा टाकणार आहे. आणि अर्जुन सायलीचा पुढचा प्लॅन चालू होता. इथे प्रतापने प्रियाला खिडकीतनं उडी मारून त्या रूम मध्ये जाताना पाहिलेलं असतं आणि प्रताप विचार करतो की ही आता ती खिडकीत जाऊन आणि परत बाहेर येऊन काय करत होती आणि त्या रूम मध्ये तिचं काहीतरी नक्की काहीतरी असावं. आणि प्रताप ती गोष्ट कोणाला दाखवत नाही आणि ती गोष्ट आपल्याकडेच ठेवतो आणि तो अर्जुनला सांगायचं ठरवतो. आणि कसं पण करून तो ठरवतो की त्या मूर्ख अश्विनचे डोळे उघडवायचे. नंतर प्रताप अश्विनकडे व्हिडिओ घेऊन येतो आणि त्याला तो दाखवतो. प्रताप बोलायला लागतो तर आता जरी तुझे डोळे उघड आणि हा व्हिडिओ बघ. आणि तेव्हा तिथे त्याच टायमाला कल्पना येते आणि बोलते काय झालं. आणि त्याच टायमाला प्रताप तो व्हिडिओ अश्विनला दाखवतो आणि बोलतो की हा बघ हा व्हिडिओ तुझी बायको लपून छपून त्या रूम मध्ये शिरत होती. आणि प्रताप बोलतो की तिला कपाट उघडून काय बघायचं होतं आणि ती कपाट उघडून काय शोधत होती. आणि कल्पना बोलायला लागते की इतक्या ती खालच्या पातळीला गेली तुला अश्विन काय समजतं की नाही. तो अश्विन बोलायला लागतो मला मामा काय समजत नाही. आणि अश्विन बोलायला लागतो की मला आयडिया पण नाही ती कशासाठी तिथे आली होती. आणि अश्विन बोलायला लागतो मी तिला जाऊन विचारतो. तेव्हा प्रताप बोलायला लागतो की थांब तू काय तिला बोलू नकोस. तेव्हा प्रताप बोलायला लागतो की आपण तिला प्रश्न विचारला का ना ती खोटं बिटं उत्तर देईल. त्यापेक्षा आपण जाऊन ते कपाट उघडून काय ते बघूया. अश्विन बोलायला लागतो तिच्या कपाटात काय नाही भेटलं तर. तेव्हा सायली बोलायला लागतो तिच्या कपाटात काहीतरी असेल ज्यामुळे आता अश्विनचे पण डोळे उघडतील. आणि त्यानंतर इथे महिपतच्या हातात तो गाठोडा येतो आणि ते गाठोड्या मिळताच त्यामधला महिपत फोटो काढतो आणि त्या फोटो पाठवलेला असतं की प्रिया मधुकर आणि तो फोटो तन्वीचा नसतो आणि तो सायलीचा नसून तो फोटो प्रियाचा असतो. आणि त्याच टायमाला महिपत तो फोटो घेतो आणि त्यामधल्या वस्तू घेतो आणि तो रविराजांना भेटायचा ठरवतो. तो महिपतला बघितल्यानंतर रविराज बोलायला लागतो तू इथे महिपत बोलायला लागतो मी आज तुम्हाला खूप मोठं सत्य दाखवणार आहे आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचा खूप मोठा शत्रू मी आहे. मी नसून तुमचा खूप मोठा शत्रू ही प्रिया आहे आणि तुम्ही तिला समजता की ती साधी सोपी आहे पण ती साधी सोपी नाही आणि तिचा मला गूढ समजला आणि तेच तुम्हाला दाखवायला आलोय. किंवा मी पण बोलायला लागतो तिच्याबद्दल तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला माझी एक अट पाळायला लागेल. तर ते रविराज चिडून बोलतात की मी तुझी अट पाळायला इथे आलेलो नाही. मी पण बोलायला लागतो की तुम्हाला माझी अट मान्य करायला पाहिजे. तो इथे
रविराज बोलायला लागतात का? आणि मही पण बोलायला लागतं की मला तुझ्या खऱ्या मुलीचा पत्ता माहित आहे. तर ते रविराज बोलायला लागतात की तू माझ्याबरोबर गेम खेळू नकोस. किंवा मही पण बोलायला लागतो माझ्यावर विश्वास ठेवू नको, पण तू आश्रमातील मधुबांनी ठेवलेल्या सगळ्या वस्तूंवर विश्वास ठेव. हा बघ, हा फोटो प्रियाचा आहे. ह्याच्या पाठी प्रिया मधुकर लिहिलेला आहे. तुम्हाला जर खात्री नसेल ना तर हा फोटो घेऊन जाऊन तुम्ही सगळीकडे चेक करून बघा. आणि तुम्हाला काय शहानिशा कळली तर हा फोटो जाऊन तुम्ही साईला दाखवा, प्रतिमाला दाखवा, मधुभाऊना दाखवा. आणि त्याची शहानिशा पटली तर तुम्ही या, नाही तर येऊ नका. आणि ही तन्वी खोडाडे तुमची मुलगी नाही हे मी सिद्ध केले आहे. आणि हे सगळं सिद्ध झाल्यानंतर मी तुम्हाला खरी तन्वी तुमची कोण आहे हे तुम्हाला नेऊन दाखवीन. आणि मी पण बोलायला लागतो की तुम्हाला तुमची मुलगी देईन, पण एका बापाला जर तुमची मुलगी द्यायची असेल तर तुमच्याकडनं पण मला काही ना काय पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या मुलीला सोडवायचं. आणि मी पण बोलायला लागतो की साक्षीसाठी तुम्ही काहीतरी करायचं आणि नाही तर तिला बेलवर तरी सोडवायचं. तेव्हा रविराज बोलायला लागतात की मी तुझ्या पोकळ धमकीला घाबरत नाही. तेव्हा मी पण बोलायला लागतो ही धमकी नाही आहे. आणि मी पण बोलायला लागतो ही बापाने घातलेली साथ आहे. ते रविराज बोलायला लागतो ठीक आहे. आणि रविराज बोलतात की तन्वी ही माझी खरी मुलगी नाही. आता मला कळलंय, आता मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय. आणि रविराज सांगायला लागतो की माझी मुलगी सेफ आहे ना. तेव्हा ते मी पण सांगायला लागतो की तुमची मुलगी 100% सेफ आहे. आणि मी पण बोलायला लागतो की काही काळजी करायची गरज नाही, ती तुमच्यासारखी सरळ आहे. जर तुम्हाला तुमची मुलगी जाणून घ्यायची असेल त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या मुलीला जामिनावर तरी सोडवायला लागेल. आणि हे तुम्ही केलं, आणि जर हे केलात तर मी तुमची अट मान्य करेन. आणि रविराज तिथेच अस्वस्थ होतात. इकडे अश्विन डावर उघडतो आणि डावर उघडल्यानंतर सगळ्यांचे डोळे चकाकतात. आणि त्या ड्रॉवरमध्ये असलेल्या गोष्टी पाहून सगळ्यांना चांगला धक्का बसतो. आणि त्या ड्रॉवरमध्ये असतं गाठोडं, आणि गाठोड्यामध्ये असलेले फोटो आणि वेगवेगळे पुरावे. आणि प्रिया तन्वी नसलेला पुरावा पण असतो त्या गाठोड्यामध्ये असलेला फोटो. तो फोटो बाहेर पडल्यानंतर त्याच्या पाठी नाव असतं, तो तन्वीचा फोटो असतो, पण त्याच्या पाठी लिहिलेलं असतं की सायली मधुकर. आणि सायली ज्या टायमाला इथे आली त्या टायमाला त्या फोटोच्या पाठी तारीख असते. तेव्हा प्रताप बोलायला लागतो हे काय आहे. प्रताप बोलायला लागतो हे सगळं त्या तन्वीने लॉकरमध्ये का लपवून ठेवलं. तेव्हा ते सायली बोलायला लागते बाबा 1 मिनिट. सायली बोलायला लागते की जेव्हा आश्रमात नवीन कोण येतो तेव्हा त्याच्या फोटोच्या पाठी नाव लिहिलं जातं. आणि त्या फोटोच्या पाठी कोणत्या तारीखला आलं हे सगळं त्याच्यात लिहिलेलं जातं. ही सायली बोलायला लागते ह्याच्या पाठी माझं नाव लिहिलं आहे आणि ही प्रिया हे सगळं लपवत होती. हे ऐकून कल्पनाला चांगला धक्का बसतो आणि ती बोलायला लागते की तुला काय बोलायचं आहे. आणि अश्विन ते फोटो पाहिल्यानंतर बोलायला लागतो काय हे चाललंय सगळं. आणि त्या टायमाला रविराज तिथे येतात आणि ते बोलायला लागतात की सायली तू काय बोलली. सायली बोलायला लागते की रविराज काय हे आश्रमात जेव्हा नवीन कोण येतं ना तेव्हा असंच लिहिलं जातं. आणि रविराज बोलायला लागतात काय, आणि ते रविराज महिपंत दिलेला फोटो त्या टायमाला दाखवतात. आणि ह्याच्या पाठी प्रिया मधुकर लिहिलेला आहे. तेव्हा टायमाला अश्विन बोलायला लागतो की हा फोटो तुम्हाला कोणी दिला. आणि रविराज बोलायला लागतो की हा ज्याने फोटो दिला ना हे सगळं मला महिपतने सांगितलं आणि काही पण करून मला माझ्या खऱ्या मुलीला शोधायचं. त्या मोबाईलवर तिने जे रेकॉर्ड केलं होतं ते आणि हे 2 फोटो आता मी तिला जाब विचारणार आहे. तेव्हा अस्मिता बोलायला लागते की तुम्ही तिला जाब विचारू नका, कारण की ती सगळं खोटं बोलेल. त्यापेक्षा तुम्ही या सगळ्या वस्तू तिथे तिच्या रूममध्ये ठेवा आणि ती तिकडे शोधायला आणि तेव्हा तिला रंगे हात पकडा. इथे महिपंत साक्षीला भेटायला आलेला असतो आणि तो सांगायला लागतो साक्षीला आता ते रविराजांना अर्ध सत्य समजलं, अर्ध सत्य समजायचं आणि ते पूर्ण सत्य समजल्यानंतर ते माझे पाय धरायला येतील आणि मी सांगेन की तुम्ही माझ्या मुलीला पहिला सोडा. आणि तो सगळं हे करेल, आणि कारण की त्याला त्याची खरी मुलगी जाणून घ्यायची आहे. त्यामुळे इथे आता साक्षी खुश असते कारण की त्यांचं अर्ध काम झालेलं असतं. इथे प्रिया इथे ड्रॉवरमध्ये काय ना काय शोधायला आले असते. त्यामुळे ते अश्विन पाटणा येऊन तिचा हात पकडतो आणि तिला चांगलाच कानाखाली देतो. आणि अश्विन बोलायला लागतो की काय शोधायला आलीस तू जे शोधायला आलीस ते आम्हाला ऑलरेडी मिळालेलं आहे. इथे प्रिया बोलायला लागते काय, तेव्हा इथे अश्विन बोलायला लागतो गाठोडी. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते की ती माझी आठवण आहे म्हणून मी ती घ्यायला आली होती. तेव्हा अश्विन बोलायला लागतो की तुझी आठवण, कारण की त्याच्या पाठी सायलीचा फोटो आहे आणि सगळं आता तुझं आम्हाला कळलेलं आहे. अश्विन बोलायला लागतो मी एक्सपर्टला दाखवून आलो आहे तुझा फोटो आणि तिचा फोटो, कारण की हा फोटो आताचा फोटो आणि आताचा पूर्वीचा फोटो याच्यात मॅच होत नाही. त्याच टायमाला अश्विन सांगायला लागतं की खरी तन्वी कोण आहेस तू मुकाट्याने सांग. तेव्हा रविराज तिथे येतात आणि बोलत होते की तू किती खेळ आमच्याशी खेळलीस आणि हे खेळ खेळताना तुला लाज वाटली की नाही. प्रियाचा
रविराज चांगलाच कानाखाली कान फोडतात आणि तो फोटो दाखवतात. तेव्हा प्रिया बोलायला लागते, हा फोटो तुम्हाला कुठे मिळाला? तेव्हा ते रविराज बोलायला लागतात की हा फोटो मला महिपतने दिला. आता खऱ्या तन्वीचं सत्य ही प्रिया सांगणार की महिपत सांगणार की येणाऱ्या भागामध्येच कळणार.